वेलकम टू माय रेसिपीज. न्यू रेसिपीजसाठी माय रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवर क्लिक करा. टिंग टिंग. नमस्कार, माय रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण साधी सिंपल पण चविष्ट अशी लालमट देठाची भाजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे लाल मटाचे असे देठ आणलेले आहेत आणि हे मी कापून असे त्याचे तुकडे केलेले आहेत. हे मिठाच्या पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत. याची ॲक्च्युली ही अशी हिरवी भाजी असते. त्याची आपण पालेभाजी खोबरं खवून वगैरे हिरवी मिरची टाकून लसूण जिरं खूप ती पण छान होते. आणि हे त्याचे हे झाड असतं म्हणजे आणि हे देठ, त्या देठाची आपण भाजी करणार आहोत. आता हे 2 चमचे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. आणि आता आपले हे सीजन आहे ह्या भाजीचा. आणि हा वाटलेला मसाला आहे कांदा खोबऱ्याचा. कांदा खोबरं आलं लसूण हा मी 2 चमचे घातलेले आहेत. त्याने छान चव येते ह्या भाजीला. मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला मसाला परतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण याच्यामध्ये बारीक चिरून एक टोमॅटो घातलेला आहे. तो पण जरासा असा मऊ होईपर्यंत परतूया आपण 1-2 मिनिट. एक चमचा मी धनापूड घातलेले आहे. ॲक्च्युली ही भाजी पितृपक्षामध्ये केली जाते. देठाची भाजी आपली माळ असते त्यावेळेला ही नैवेद्यावर पण केली जाते, पण ती साधी सिंपल केली जाते. त्याला असं मसाला वगैरे घातलेला नाही. आपण हा 1 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे तिखट. आणि शक्यतो ही भाजी ह्या सीझनमध्ये येते. अर्धा चमचा हळद मिक्स करूया. बघू शकता तुम्ही कलर सुंदर आलेला आहे. आपला छान मसाला परतलेला आहे. टोमॅटो पण मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे देठ घालून घेऊया. खूप म्हणजे हेल्दी अशा प्रकारचे ही भाजी आहे. याची पालेभाजी आपण नेहमी करतो, त्या देठाची भाजी आपण शक्यतो केली जात नाही आहे. म्हणून ही मुद्दामून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली की देठाची भाजी पण ही खूप सुंदर लागते. आणि चपातीपेक्षा ही भाकरीवर अतिशय छान लागते. आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता ही वाफेवर आपल्याला शिजवायची आहे. याच्यात पाणी घालायचं नाही. त्याच्यासाठी मी हे झाकण ठेवलेलं आहे. आणि करपू नये म्हणून वरती आपण अर्धा इंच ताटामध्ये पाणी ठेवणार आहोत, जेणेकरून आपली भाजी खाली करपणार नाही. आणि मीडियम गॅसवर आपण ही 6 ते 7 मिनिट शिजू देणार आहोत. बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे. आपण आता ही चेक करूया. बघू शकता अतिशय मऊ शिजते ही भाजी. जास्त वेळ पण लागत नाही. प्लेटमध्ये एका काढून घेऊया. आता आपण ही भाजी सर्व करूया लिंबू आणि ही ज्वारीच्या भाकरी बरोबर.
तुम्हाला माझ्या या व्हिडिओबद्दल काही कमेंट्स द्यायचे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या. आणि खूप छान छोटीशी रेसिपी आहे, पण खूप अतिशय वेगळी अशी साधी सिंपल आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. धन्यवाद.